नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने 11 जून 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी.आर. जारी केला आहे. या जी.आरमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणीला वेग येणार असून पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे, प्रसिद्ध करणे तसेच लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असणार आहेत. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी, व्यापारी बँकांचे समन्वय अधिकारी यांचा समितीमध्ये समावेश असणार आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती संपूर्ण जिल्ह्यात कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार राहणार आहे. मित्रांनो, या समितीच्या माध्यमातून सर्वप्रथम पात्र आणि अपात्र लाभार्थ्याची माहिती संकलित केली जाणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे पदाधिकारी, सदस्य अधिकारी तसेच ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. यामुळे योजनेच्या निकषामध्ये बसत नसलेल्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही याची खात्री केली जाणार आहे. यासोबतच आधार क्रमांकांशी लिंक नसलेल्या कर्ज खात्याची स्वतंत्र यादी तयार केली जाईल. अनेक शेतकऱ्यांची कर्ज खाती अद्याप आधारशी जोडलेली नसल्याने त्यांना आवश्यक ती माहिती वेळेवर उपलब्ध करून देण्याचे काम ही समितीमार्फत केले जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार लिंकिंग केले नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेतील आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करणे. जिल्हा स्तरावर आणि संबंधित संस्थांच्या माध्यमातून या याद्या सार्वजनिक केल्या जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्याची संधी मिळणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचे नाव चुकीने वगळले गेले असेल किंवा कोणतीही त्रुटी आढळून आली तर त्याला तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मित्रांनो, शासनाच्या ग्रीस्टॉक पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी विविध गावांमध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्हा स्तरावर मेळावे आयोजित केले जातील. शेतकऱ्यांना योजनेची माहिती देणे, आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे आणि ऑनलाईन नोंदणीची माहिती करणे ही कामे या मेळाव्यामधून केली जाणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आधार प्रमाणीकरणालाही विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. म्हणजेच अंगठ्याच्या ठशाद्वारे किंवा इतर आधारित प्रणालीद्वारे लाभार्थ्याची ओळख निश्चित केली जाईल. त्यामुळे बनावट लाभार्थी किंवा चुकीची नोंदणी होण्याची शक्यता कमी होणार आहे. तसेच 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट अर्थात OTSच्या माध्यमातून दिलासा देण्याच्या प्रक्रियेवरही समिती लक्ष ठेवणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचे वितरण ही याच योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांच्या तक्रारीचे निवारण करणे हे देखील समितीचे महत्त्वाचे काम असणार आहे. योजनेच्या संदर्भात कोणतीही अडचण, नाव वगळणे, माहितीतील त्रुटी किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्याचे निराकरण जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. मित्रांनो, या सर्व घडामोडीवरून आता स्पष्ट झाले आहे की राज्य शासनाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय यंत्रणा तयार केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ऑडिट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र आणि अपात्र लाभार्थ्याच्या याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात होऊ शकते.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या कागदपत्राची पूर्तता करून ठेवावी, आधार लिंकिंग पूर्ण करावे आणि अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे. अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत GR आवश्यक वाचा. या योजनेबाबत नवीन अपडेट मिळताच आपण आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवत राहून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.